ही जी संभाव्य नावं होती, त्यांचा फार इंटरेस्ट राहणार नाही या आघाडीत, ही गोष्ट स्पष्ट झाली होती. आपापल्या पक्षांची निष्ठा, तत्व, आपले कार्यकर्ते ह्यांचा एक कुठेतरी हित सांभाळण्याचं काम या नेत्यांना करणं भाग असतं. तसा ते एक प्रकारचं त्यांच्यावरती दडपण सुद्धा असतं. ममता बॅनर्जी भारतीय जनता पक्षावर जाणं शक्यच नव्हतं. परंतु त्याचबरोबर ज्या काँग्रेसमधनं त्या बाहेर पडल्या होत्या, त्या काँग्रेसमध्ये त्या परत कशा जातील हा प्रश्न सुद्धा विचारला जात होता. देशहित, पक्षाचं तत्वज्ञान वगैरे ह्या सर्व गोष्टी बाजूला पडत असतात. हे 5 वर्ष कोणताच राजकीय पक्षाचा नेता हमी देऊ शकत नाही. ममता बॅनर्जी असतील, नितीश कुमार असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, हे लावाजात एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, हे आपल्या कार्यकर्त्यांना, अनुयायांना अशी गॅरंटी देऊ शकतात का? ही संभ्रमावस्था लवकरात लवकर संपणं हे पक्षांच्या हिताचं आहे. लोकसभा निवडणुकीमुळे वातावरण तापू लागले आहे. भारतीय जनता पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केल्यानंतर दुसरी यादी जाहीर करण्यासाठी जो विलंब लावला आहे, त्यातून त्यांनाही या उष्णतेची झळ पोचत आहे, असं म्हणावं लागेल. इंडिया आघाडीला नितीश कुमार यांनी एक्झिट केल्यानंतर जो धक्का बसला, त्यातनं ते सावरण्यापूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी सुद्धा या आघाडीला रामराम ठोकला आहे. 2 मोठे खांब किंवा भक्कम खांब आपण म्हणू, हे निखळल्यावर इंडिया आघाडीची अवस्था तसं पाहायला गेलं तर वाईटच झालेली आहे असं म्हणावं लागेल. काँग्रेस मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधान पदाचा किंवा आघाडीचा नेता म्हणून जेव्हा जाहीर केलं, तेव्हाच खरं म्हटलं तर नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी ही जी संभाव्य नावं होती, त्यांचा फार इंटरेस्ट राहणार नाही या आघाडीत, ही गोष्ट स्पष्ट झाली होती. त्याप्रमाणे नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षावर जाण्याचा पुन्हा निर्णय घेतला, तर ममता बॅनर्जी या स्वबळावर सर्व जागांवर निवडणूक लढवणार आहेत. खरं म्हटलं तर आपापल्या पक्षांची निष्ठा, तत्व, आपले कार्यकर्ते ह्यांचा एक कुठेतरी हित सांभाळण्याचं काम या नेत्यांना करणं भाग असतं. तसा ते एक प्रकारचं त्यांच्यावरती दडपण सुद्धा असतं. नितीश कुमार यांच्या ते लक्षात आलं, की आपल्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांची मर्जी राखणं निवडणुकीच्या धामधुमीत अशक्य होणार आहे आणि इंडिया आघाडीत राहिलो तर त्याच्यावर फार मोठा परिणाम होईल आणि त्यांनी ते वेळीच ओळखून त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा एकदा समझोता करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी सुद्धा झालेले. ममता बॅनर्जी भारतीय जनता पक्षावर जाणं शक्यच नव्हतं. परंतु त्याचबरोबर ज्या काँग्रेसमधनं त्या बाहेर पडल्या होत्या, त्या काँग्रेसमध्ये त्या परत कशा जातील हा प्रश्न सुद्धा विचारला जात होता. स्वाभाविकच त्या आज ज्या बाहेर पडलेल्या आहेत, त्याचा फारसा कोणाला धक्का बसलेला नाहीये. खास करून या इंडिया आघाडीत डावे पक्ष सुद्धा आहेत आणि काँग्रेस आणि डावे पक्ष हे तृणमूल काँग्रेसचे शत्रू असल्यामुळे ते त्यांच्याबरोबर राहणं, त्या आघाडीत राहणं हे तसं अशक्यच होतं आणि तसाच काहीसा प्रकार आता झालेला आहे. पक्षाची तत्व आणि सत्ता यांच्यात निवड करायची झाली, तर सत्तेकडेच सगळ्यांचा कल असतो, की आपले जास्तीत जास्त खासदार, आमदार निवडून येणं हे कोणत्याही पक्षाच्या नेत्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यावेळी तत्व ही काही वेळेला मागे सुद्धा पडत असतात. त्याच्यामुळे इंडिया आघाडीची काय तत्व आहेत, त्यांची काय विचारसरणी आहे, विचार प्रणाली आहे, त्याच्याशी ह्या घटक पक्षांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध येत नाही आणि जाहीरनामापुरतं झालं बोलायचं, तर जाहीरनामे सुद्धा प्रत्येकाचे स्वतंत्र असू शकतात. आघाडीचा एक स्वतंत्र जाहीरनामा असू शकतो आणि अशा पद्धतीने आघाडी असेल किंवा युती असेल, यांना निवडणुका होईपर्यंत नेमकं काय होईल, म्हणजे मित्र पक्षांचे कार्यकर्ते, नेते आपल्याला मदत करतील का? ह्याच्याबद्दल एक साशंकता असते. तशी साशंकता आता नितीश कुमार यांच्या मनात नाहीये, ममता बॅनर्जी यांच्या मनात नाहीये. परंतु ह्या सगळ्या घडामोडी आपण जर पाहिल्या, तर ह्या घडामोडींचा अन्य राज्यांवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. म्हणजे इंडिया आघाडीला आता जर आणखी त्यांचे आपण खांब पाहिले, भक्कम खांब असं जर म्हटलं, तर दिल्ली आणि पंजाब ज्यांच्याकडे आहे, तो आप पक्ष आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल हे इंडिया आघाडीत आज आहेत.
महाराष्ट्रातनं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांच्याबरोबर आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या त्यांच्या गटाचे का होईना ते सुद्धा ह्या इंडिया आघाडीत आहेत. त्याच्यामुळे आजही इंडिया आघाडी संपलेली आहे असं म्हणता येणार नाही आणि बहुतेक संपली नाही. याचं अजून एक द्योतक असं आहे की दुसरी यादी भारतीय जनता पक्षातर्फे जाहीर होण्यासाठी होणारा विलंब, की इंडिया आघाडीत नेमकं काय चाललं आहे, कोण नेमके शेवटी राहणार आहेत, कुठे कुठे आपल्याला मतांचा विभागणीचा फटका बसणार आहे, या गोष्टींचं सुद्धा कुठेतरी एक कॅल्क्युलेशन भारतीय जनता पक्षामध्ये सुरू असणार आणि त्या दृष्टिकोनातनं सुद्धा ही यादी विलंबित होत आहे. किंबहुना महायुती करताना मित्र पक्ष जे आहेत त्यांची सुद्धा आग्रही भूमिका आहे. आपण महाराष्ट्रात बघतोय की महाराष्ट्राची सुद्धा यादी आज पुढे येत नाहीये आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला आपली आपली जी जागा आहे, आपला जो कोटा आहे, हा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सहजासहजी आघाडी असो या युती असो, ह्यांचा कारभार किंवा ह्यांच्या निवडणुकीचा प्रचार जो आहे, मतदारांपर्यंत जाण्याचा जो संपूर्णपणे मार्ग आहे, तो खुला होत नाही आणि नेमका तोच प्रकार आता आपल्याला दिसत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे, नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांच्या भूमिकांकडे कसे बघता आहेत, त्यांच्या मनात नेमके काय विचार येत असतील किंवा महाराष्ट्रात अशा जर काही घटना झाल्या, अशोक चव्हाण काँग्रेसमधनं भाजपत डेरेदाखल झालेले आहेत. आज रवींद्र वायकर सुद्धा गेलेले आहेत. त्यामुळे इलेक्शन्स किंवा निवडणुकांचे उमेदवार जाहीर होईपर्यंत नेमकी काय काय पडझड होते आहे, हे सुद्धा पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, हे सगळे बारकाईने बघतायत आणि त्याच्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. अर्थात इथे सर्व दृष्टिकोनातनं देशहित, पक्षाचं तत्वज्ञान वगैरे ह्या सर्व गोष्टी बाजूला पडत असतात आणि त्याच्यातनं फक्त एकच गोष्ट शिल्लक राहत असते, ती म्हणजे प्रत्येक उमेदवाराची महत्वाकांक्षा. ती जर पूर्ण होत नसेल, त्याच्या आड कोण येत असेल, तर निश्चितच महायुती असेल, आघाडी असेल, ती पूर्णपणे सफल झाली आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक उमेदवार जो इच्छुक आहे खासदार होण्यासाठी, त्याच्यासाठी त्याला जर जागा मिळाली नाही, तिकीट मिळालं नाही, तर तो 5 वर्ष मागे फेकला जात असतो. हे 5 वर्ष कोणताच राजकीय पक्षाचा नेता हमी देऊ शकत नाही. हमी हा शब्द मुद्दाम वापरला कारण की मोदी हा शब्द सातत्याने वापरतायत, गॅरंटी हा शब्द. त्यामुळे ममता बॅनर्जी असतील, नितीश कुमार असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, हे लावादार एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, हे आपल्या कार्यकर्त्यांना, अनुयायांना अशी गॅरंटी देऊ शकतात का? आणि तशी जर त्यांनी दिली तरच त्यांची महाआघाडी, त्यांची महायुती ही शाबूत राहणार आहे. महायुती असो वा महाआघाडी असो, जागा वाटपाबाबतच्या चर्चा ज्या आहेत त्या जोरात सुरू आहेत, रात्री अपरात्री सुरू आहेत. दिल्लीला पण लोक जात आहेत, येत आहेत. या सगळ्या गोष्टींकडे सर्वसामान्य माणूस अतिशय कुतूहलाने बघत असतो. त्याचा ह्या सर्व पुढच्या होणाऱ्या मतदानावर तो काय नेमकी प्रतिक्रिया देईल, मतपेटीत मतकेंद्रात जाईल तेव्हा, या सगळ्या गोष्टी ह्या नेत्यांचं आत्ताचं जे वर्तन आहे किंवा या ज्या सगळ्या वाटाघाटी चालू आहेत आणि त्याच्यातनं जो एक संभ्रमावस्था निर्माण होत आहे, ही संभ्रमावस्था लवकरात लवकर संपणं हे पक्षांच्या हिताचं आहे. परंतु तसं झालं नाही तर मतदार सुद्धा संभ्रमात पडू शकतो. त्याच्या मनात अनेक शंका कुशंका येऊ शकतात आणि मग शेवटी तो त्याच्या हातात मताचं हत्यार आहेच. त्यामुळे तो ते मत कसं टाकतो, कुणाला टाकतो, हे आपल्याला सांगता येणार नाही. नेत्यांना सुद्धा हे चांगलं ठाऊक आहे की मतदारांना अशा पद्धतीने गृहीत करता कामा नये. मतदार हा जागरूक आहे, तो तुमच्या सर्व गोष्टींकडे बघत असतो. तुम्ही कुणाला कुठची जागा देता, कुणाला पक्षात घेता किंवा काय जे असेल, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा निवडणुकीशी संबंध लावला जातो. या गोष्टींचा जर विचार केला तर मला असं वाटतं की जागा वाटप जो आहे हा विषय लवकरात लवकर सुटणं सर्वांच्याच हिताचं आहे. मतदार त्यानंतर विचार करायला सुरुवात करत असतो आणि मग मतदान करत असतो. ही गोष्ट लक्षात घेतली तर महाआघाडी असेल ना तर महायुती असेल, यांनी आता तातडीने आपापल्या याद्या जाहीर करणं अत्यंत आवश्यक आहे.